मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। ही बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खुशखबर आता प्रत्यक्षात दिसू लागली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। हे ऐकून लाखो लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरची प्रतीक्षेची ओढ सरसरून निघून गेली असेल यात शंका नाही। नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते एकाच वेळी बँक खात्यात जमा होणार आहेत। ही बातमी खरोखरच एक सुवर्णयोग आहे। खात्यात पैसे जमा करा असे स्पष्ट आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर प्रक्रिया त्वरित सुरू झाली आहे। खात्यामध्ये पैशांचा प्रवाह सुरू झाला आहे। जवळपास 8000 कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष खात्यांमध्ये रिलीज होण्याची तयारी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8000 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास खात्याला आज दिल्यामुळे आज मंगळवारी सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे। आज पहिल्याच दिवशी 93 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, आज मंगळवार आहे, 9 डिसेंबर आहे। आज बहिणींना खुश खबर मिळाली आहे। बहिणींच्या खात्यावर पैसे जमायला सुरुवात झाली आहे। तर आज 9 डिसेंबर मंगळवारी नेमके कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचे वाटप होणार आहे, उद्या 10 डिसेंबर बुधवारी कोणकोणत्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील आणि परवा 11 डिसेंबर गुरुवारी कोणकोणत्या जिल्ह्यात पैशांचे वाटप होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला सुरुवात करूयात। एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले की आज एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे वाटप करणे शक्य होणार नाही। त्याचे कारण म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे येत असल्याने एका दिवशी फक्त राज्यातील 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे बँकेत जमा होतात। त्यामुळे आज मंगळवार, बुधवार, गुरुवार असे 3 दिवसांचा कार्यक्रम करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यातील एकूण 93 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2 हप्त्यांचे 3000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून वाटप होणार असल्याची माहिती स्वतः पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचे पाहायला मिळते। म्हणजे मंगळवारी 12 जिल्ह्यात, बुधवारी 12 जिल्ह्यात आणि गुरुवारी 12 जिल्ह्यात अशा 3 दिवसात राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात पैशांचं वाटप करण्यात येईल। काही बहिणींना सकाळी 10 वाजता देखील पैसे मिळालेत, काही बहिणींना दुपारी देखील पैसे मिळायला सुरुवात झाली आहे, तर काही बहिणींना संध्याकाळी राहिलेले पैशांचं वाटप होणार आहे असे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे। आता बघा, ज्या 12 जिल्ह्यांची निवड आजसाठी करण्यात आली त्या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याचे पाहायला मिळते। त्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला 2 मिनिटात वाचून दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज 3 टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत। म्हणजे सकाळी 10 वाजता काही लाडक्या बहिणींना पैसे आले, त्यानंतर दुपारी 1 वाजता दुसरा टप्पा सुरू करण्यात आला, त्यात काही बहिणींना पैसे येऊ लागले आणि या ठिकाणी संध्याकाळी रात्री तिसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्या ज्या पसरत होत्या त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक लागला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे, आज कोणत्याही लाडक्या बहिणीला वगळण्यात येणार नाही। आता बघा, तुम्हाला वाटत असेल मागील 15 दिवस का पैशांचे वितरण झाले नाही, याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहे। तुम्हाला माहितीच आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मागील नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आल्या होत्या। त्यामुळे सगळीकडे आचारसंहिता होती, त्यामुळे अधिकारी कामाला सर्व लागले होते, त्यामुळे पैसे वाटपाला वेळच नव्हता। त्यामुळे डिसेंबर महिना सुरू झाला आहे, 8 दिवस झाले आहेत। 2 डिसेंबरला मतदान झाले। ज्या लाडक्या बहिणींनी मतदान केले त्यांना पैसे मिळणार आहेत। म्हणजे तुम्ही जर मतदान केले नसले तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार। परंतु सरकार म्हणते ज्या लाडक्या बहिणींनी मतदान केले त्यांना सोमवारी सर्वात आधी पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एकत्र बसून मीटिंग घेतली आणि त्यांनी म्हटले की आपण केवायसीची अट रद्द करूया का, कारण केवायसीची अट रद्द केल्याशिवाय नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे बँक खात्यात मिळणार नाहीत। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्या होत्या त्यांनाही आज थोड्याच वेळात तुमच्या खात्यावर 3000 रुपये येतील, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे 93 लाख लाडक्या बहिणींची केवायसीची अट या ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे आणि त्यांना त्यांच्या बँक खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून पैशांचे वितरण सुरू करण्यात आल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचे पाहायला मिळते। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही टेन्शन अजिबात घ्यायचे नाही। सरकार काय म्हणते, आम्ही योजना सारखे राबवत आहोत, म्हणजे
आम्ही PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना जर तुमच्या घरी असेल तर 2,000 देतो, पीक विम्याचे पैसे देतो, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे देतो, लाडक्या बहिणींना तर महिन्याला 1,500 रुपये देतो. अशा प्रकारच्या योजना या ठिकाणी सुरू आहेत, त्यामुळे तुम्ही याचा लाभ घ्यायचा आहे. लाडक्या बहिणींनो, आता बघा, आज पहिल्या दिवशी काही बहिणींना 10 वाजता सकाळी पैसे जमा झाले, काही बहिणींना या ठिकाणी मराठवाड्यात 1 वाजता पैसे आले आणि ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांना 12 जिल्ह्यांत आज संध्याकाळी रात्रभर पैशांचे वितरण सुरू आहे. त्या ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे तुम्ही DBTची प्रक्रिया सुरू करा. त्यामुळे बँका जर त्या ठिकाणी 5 वाजता बंदही झाल्या असतील तरी त्या ठिकाणी रात्रभर पैशांचे वितरण चालूच राहणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा एक मोठा दिलासा मिळाला आहे. आणि त्यानंतर दुसरी आनंदाची बातमी की गॅस सिलेंडर तुम्हाला आता वर्षाला 3 मोफत मिळणार आहेत. प्रत्येक 4 महिन्यातून एकदा गॅस सिलेंडरची टाकी तुम्हाला मोफतपणे रुपयासुद्धा खर्च न करता घेता येणार आहे. त्यामुळे हे सुद्धा स्वयंपाकासाठी गरजेचे आहे. आता हा लाभ कसा मिळवायचा हे देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण याआधी आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 3,000 रुपये नोव्हेंबर-डिसेंबरचे देणार आहेत. तर यासाठी कोणत्या नियमांअंतर्गत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत हे नियम एकदा समजून घ्या. तुम्हाला महत्त्वाची कामे देखील 3-4 या ठिकाणी मोबाईलवरच करायची आहेत. ती जर केली तर आजच्या आज तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यात 3,000 रुपये नोव्हेंबर-डिसेंबरचे जमा होणार आहेत. कोणत्या नियमांअंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत हे पण सांगणार आहे आणि गॅस सिलेंडरची टाकी मोफत कशी मिळवायची हे पण सांगणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे लक्षपूर्वक बघा, तुम्हाला नियम सांगण्यास सुरुवात करत आहे. आता बघा, पहिला नियम लावला आहे. यामध्ये लाडक्या बहिणी जास्त करून अपात्र होणार नाहीत, कारण लाडक्या बहिणी हुशार आहेत. तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत, फक्त त्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे बँक खात्यात DBTच्या माध्यमातून आज या 12 जिल्ह्यांत जमा होणार आहेत. बघा, आज मंगळवार आहे, 9 डिसेंबर आहे. आता फक्त महत्त्वाची या ठिकाणी सांगितले आहे की आता ऑक्टोबर महिन्याची तुम्हाला 1,500 मिळालेत का बघा, कारण ऑक्टोबर महिन्याची ज्या लाडक्या बहिणींना 1,500 सोडले आहेत त्या सर्व महिलांची नाव या ठिकाणी लिस्ट तयार करण्यात आली. यामध्ये 30 लाख लाडक्या बहिणी आहेत. 30 लाख लाडक्या बहिणींची एक लिस्ट तयार करण्यात आली आणि महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते चेक करण्यात आले. खरंच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये आलेत का? जर आले असतील तर बिनधास्त रहा. तुम्हाला सोमवारी 8 डिसेंबर रोजी या 12 जिल्ह्यांत पैशांचे वितरण DBTच्या माध्यमातून आज करण्यात आले आहे. हा झाला पहिला नियम. आता दुसरा नियम, तिसरा नियम आणि चौथा नियम असे नियम लावले आहेत. या नियमात ज्या लाडक्या बहिणी बसतील त्यांनाच पैशांचे वितरण DBTच्या माध्यमातून 12 जिल्ह्यात आज सोमवार 8 डिसेंबर रोजी जमा करण्यात येणार आहे. दुसरा नियम काय सांगण्यात आला आहे नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. तो म्हणजे लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी ओरडून सांगितले होते की 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी हप्ता घेऊ नका. अखेर हा नियम या ठिकाणी अंमलबजावणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या अंतर्गत ज्या लाडक्या बहिणींनी 2 पेक्षा जास्त या ठिकाणी महिला घरातील हप्ता घेतलेला आहे त्यांचा सर्वांचा लाभ या ठिकाणी बंद करणार आहेत. कधी बंद करणार आहेत? आत्ता काही प्रॉब्लेम नाही नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी, परंतु तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून जे काही तुम्हाला हप्ते मिळणार आहेत ते एका घरात 2 पेक्षा जास्त महिलांनी अजिबात लाभ घेऊ नका. तुम्हाला कळकळीची विनंती एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे. त्याचे कारण म्हणजे सरकार काय म्हणते, आम्ही गोरगरीब महिलांसाठी योजना काढल्या, परंतु तुम्ही जर घरातील या ठिकाणी 4 जण 5 जण व्यक्ती लाभ घेत असाल तर ते सरकारला परवडणार नाही. अशा प्रकारची सूचना या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याच्या अंतर्गत महिलांना दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता तर तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे, परंतु पुढचा जानेवारी-फेब्रुवारी तुम्हाला जो लागणार आहे पुढच्या आता 1-2 महिन्यात, तर त्यात 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी लाभ अजिबात घेता कामा नये. आता बघा, तुम्हाला 12 जिल्हे सांगण्यास सुरुवात करत आहे. त्या 12 जिल्ह्यात जर लाडक्या बहिणींना तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची सूचना या ठिकाणी सरकारने सांगितली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पैशांचे वितरण आज पहिल्या दिवशी होणार आहे. परंतु तुम्ही हे विसरू नका की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळण्यासाठी काय करायचे आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. परंतु आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे कोणत्या 12 जिल्ह्यांत आता पहिल्या दिवशी आज पैशांचे वितरण DBTच्या माध्यमातून सरकार करणार आहे हे देखील आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. आता तुम्हाला 12 जिल्ह्यांतील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपल्या राज्यात 6 विभाग आहेत. त्यामधील कोकण विभाग, पुणे विभाग, 3रा नाशिक विभाग, 4था छत्रपती संभाजीनगर विभाग, त्यानंतर 5वा अमरावती विभाग आणि 6वा नागपूर विभाग. आता प्रत्येक विभागातील 2-2 जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले आहेत. मग आता तुमचा जिल्हा जर बघा कोकण विभागात असेल तर कोकण विभागातील या ठिकाणी जिल्हे निवडण्यात आले आहेत. तर ते म्हणजे रायगड आणि पालघर. या भागात जे आता लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज DBTच्या माध्यमातून पैशांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे विभागातील 2 जिल्हे सातारा आणि या ठिकाणी
पुणे या 2 जिल्ह्यात पुणे विभागात तुम्हाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे. त्यानंतर नाशिक विभागात कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर यामध्ये जळगाव आणि धुळे या भागात शेतकरी बांधवांना आता ज्या बायका आहेत म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरात ज्या काही बायका आहेत तर त्यांना लाभ भेटणार आहे. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि बीड या जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यात केल्याची माहिती समोर येते. त्यानंतर अमरावती विभागात या ठिकाणी बुलढाणा आणि यवतमाळ घेतला आहे. नागपूर विभागात वर्धा आणि चंद्रपूर या विभागात या जिल्ह्यांत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. आता राहिला प्रश्न गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळण्याचा, तर तो कसा मिळवायचा ते देखील तुम्हाला यात सांगण्यास सुरुवात करत आहे. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी गॅस सिलेंडर तुम्ही कसा मिळवायचा तर बघा, या ठिकाणी मागच्या वर्षी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी प्रत्येक महिलेला ज्यांच्याकडे पिवळा व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचे ठरवले होते. परंतु याची अंमलबजावणी अजूनही झालेली नव्हती. परंतु सरकारच्या माध्यमातून सूत्रांमार्फत ही या ठिकाणी बातमी आता पसरली गेली आहे की आता 1 जानेवारी 2026ला नवीन वर्ष लागायला मोजके दिवस बाकी आहेत. त्यामुळे आता 1 जानेवारी 2026 पासून लाडक्या बहिणींना सरकारने जे वचन दिले होते की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वार्षिक 3 गॅस सिलेंडर 4 महिन्यातून एकदा असे देण्याचे सरकारने ठरवले होते, तर तशा प्रकारे या ठिकाणी देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन्स चालू करा. धन्यवाद.